मंडळी, कॅप्टन म्हणजेच अशोक खरातचं प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आहे. या दररोज नवनवीन खुलासे होतात, मोठमोठी नावे समोर येतात आणि सगळीकडून या प्रकरणाच्या बाबत संताप उसळतो. त्यात प्रश्न येतो की हे सगळं प्रकरण कोणी उघडीस आणलं आणि ते सगळे व्हिडिओ इतके सहजासहजी कसे व्हायरल झाले. तर यामागचा मास्टर माइंड स्वतः खरतच्या जवळचा आहे. जाणून घेऊया नेमका तो माणूस कोण आहे आणि काय आहे संपूर्ण प्रकरण. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर मधल्या एका ऑफिस मधला ऑफिस बॉय, चहा पाणी करणारा, फाईल उचलणारा, सीसीटीव्ही सांभाळणारा, त्याचं नाव होतं नीरज जाधव. या नीरजने एक दिवस असा घात केला की कॅप्टन अशोक खराचं साम्राज्य धुळीस मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नीरज जाधव हा नाशिकचा राहणारा होता. कोरोना काळापासून म्हणजेच साधारण 2020 ते 21 पासून तो अशोक खरातच्या ओजस प्रॉपर्टीज या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. खरातच्या सावलीसारखा साथी, अत्यंत विश्वासू असं त्याचं रूप होतं. खरातचं ऑफिस नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात होतं. याचं कार्यालयात अनेक महिलांना बोलावून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. ऑफिसमध्ये काम करत असताना नीरजच्या नजरेस पडलं की त्याचा बॉस खरात महिलेचं लैंगिक शोषण करतोय. हे पाहिल्यावरती नीरजने एखाद्या सिनेमाला लाजवेल असा प्लॅन केला. त्याने खरातच्या नकळत ऑफिसमधले 58 सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतले. तिथे काम करत असल्यामुळे हे काम त्याला सहज करता आलं. व्हिडिओ हातात आले आणि त्याचं मन बदललं. आणि इथूनच सुरू झाला एक वेगळा खेळ. खरातकडे कोट्यांवधीची मालमत्ता आहे हे नीरजला माहित होतं. त्यामुळे त्यांनी खरातलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि 5 कोटी रुपयांची मागणी केली. माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत, पैसे दे नाही तर लीक करील असं सांगितलं. मात्र अशोक खरातने पैसे देण्यास ठाम नकार दिला. खरातकडून पैसे मिळाले नाही म्हणून नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला. त्याचे व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी भीती घालून तो महिलाकडून पैसे घ्यायला लागला. शिर्डीतील एका महिलेने मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आलं. नीरज आपल्याला धमकावत असल्याची तक्रार काही महिलांनी खुद्द खरातकडेच केली होती. त्यावेळी खरातने त्यांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. यात महत्वाचं म्हणजे खरात स्वतः गुन्हेगार आणि तो पीडितांना पोलिसांकडे जायचं सांगतोय, कारण त्याला नीरज पासून सुटका हवी होती. पण यातूनच पुढे सगळं उघडं पडलं. नीरजने सिडकोतील एका 28 वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला दबावासाठी पाठवला. पण नीरजची ही चाल उलटली. त्या मेहुण्याने घाबरण्याऐवजी धाडस दाखवलं, पीडितेला आधार दिला आणि पोलिसांत फिर्याद दाखल करायला प्रोत्साहित केलं. आणि इथूनच संपूर्ण रॅकेट उघडीस आलं. या डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधवने फुटेजच्या आधारे खरातकडे खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या खरातने 29 डिसेंबर 2025 रोजी वाबी पोलीस ठाण्यात स्वतः तक्रार दाखल केली की राजेंद्र जासूद आणि दिनेश परब हे आपापल्या महिलांचे फोटो पाठवून 5 कोटींची खंडणी मागतायत. खरातने स्वतःच्या रक्षणासाठी तक्रार केली, पण याच तक्रारीने त्याचा स्पाय खोलात गेला. फेब्रुवारी 2026 मध्ये एका पीडित महिलेने खरात विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तपासाला खरी गती मिळाली. तपास पुढे सरकत गेला. पुरावे जमा झाले आणि अखेर नाशिक क्राईम ब्रँचने 18 मार्च 2026 रोजी पहाटे अशोक खरातला अटक केली. खरातचे राजकीय कनेक्शन लक्षात घेऊन संपूर्ण ऑपरेशन गोपनीय ठेवण्यात आलं होतं. खरातची अटक झाल्यावर पोलिसांचे धागे नीरज जाधव पर्यंत पोहोचले. नंतर नीरज जाधव स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शरण आला. त्यानंतर नाशिक क्राईम ब्रँचने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतलं. नीरजच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल आहे. एसआयटीने खरात आणि नीरज जाधव यांना समोरासमोर बसून चौकशी केली. माहिती देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये पोलिसांसमोरच जोरदार शाब्दिक वाद झाल्याचं समजतंय. परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. त्यात 7 तास कसून चौकशी करण्यात आली. एसआयटीने नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासला असता त्यात 30 ते 40 महिलांचे नंबर सापडले. नीरजच महिलांना खरातचे निरोप पोहोचवत असल्याचं उघड झालं. यात नव्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा केले असता नीरज जाधवने रेकॉर्ड केलेले 100हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले. यात अनेक प्रतिष्ठित महिलांचे शोषण झाल्याची भीती व्यक्त केली जाते, तर काही व्हिडिओ एआयच्या मदतीने मॉर्फ केलेले असल्याचाही दावा करण्यात येतो. म्हणजेच काही प्रकरणे पूर्णपणे बनावट व्हिडिओवर आधारित ब्लॅकमेलिंग असू शकते. खरात प्रकरणात आतापर्यंतचं बरंच काही घडले. त्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खरातशी संबंधित व्हिडिओ आणि आरोप समोर आल्यानंतर पदाचा राजीनामा दिला. दुसरे म्हणजे माजी मंत्री यांच्याशी कनेक्शन. पोलिसांनी दीपक लोंढे या व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्ती मानले जातात. लोंढेंकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खरातच्या इतर राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या दाव्यानुसार राज्याच्या मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांचा खरातशी थेट संबंध होता.
काही मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी जात, तर काहींचं त्याच्याशी व्यावसायिक भागीदारी असल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकारात 22 मार्च 2026 रोजी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक धक्कादायक तक्रार समोर आली आहे. पीडित महिला गर्भवती असताना खरातने पूजा अर्चना आणि विधीच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. महिलेसोबत आलेल्या पतीला त्यांनी बाहेर बसवून एकट्याने अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. एसआयटीने सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील खरातच्या फार्म हाऊसवरील सर्व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं. यात मजूर, सुरक्षा रक्षक आणि ईशानेश्वर मंदिराचे पुजारी यांचाही समावेश आहे. कॅप्टन खऱ्याची 3 दिवसातच तब्बल 20 तास चौकशी करण्यात आली. एसआयटीने त्याचे लॅपटॉप, कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीडीआर तपासणीसाठी गृह विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. नीरज जाधव आणि खरातच्या चौकशीत राजेंद्र जासूद आणि दिनेश परब ही आणखी 2 नावे समोर आली आहेत. एसआयटी त्यांच्याही चौकशी करणार आहे. खरातकडून जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा तपास सुरू आहे. ऑफिस बॉय ते मास्टर माइंड असा नीरजचा प्रवास या प्रकरणाला अधिकच गंभीर बनवतो. खरातने अनेक महिलांचे शोषण केले, पण नीरजने त्याच शोषणाचं भांडवल करून 58 महिलांच्या अब्रूचा लिलाव करण्याचा भयानक कट रचला होता. या प्रकरणी तुमचं काय मत आहे आम्हाला कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.